थोड़ा। नमस्कार मित्रांनो, मी सरपंच मंगेश साबळे बोलतोय। पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही, तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे। माझ्या गावातील महिला आहेत, त्यांना 2-2 किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं, प्यायला पाणी नाही। सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून आडात बसून आंदोलन केलं, त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो। आणि आज 2 वर्ष जवळपास होतोय। जल जीवन मिशनचं काम या ठिकाणी 2020-21 मध्ये चालू झालेलं आहे। जल जीवन मिशनचं काम 4 वर्ष झाले, अजून पूर्ण झालेलं नाही। त्या छड्या आणल्या, पाईप आणले, रोड मध्ये दाबून टाकले, ते पाईप सडायला आले, मात्र जल जीवन मिशनचं काम अजून पूर्ण झालेलं नाही। 4 वर्ष झाले जल जीवन मिशनचं उद्घाटन झालं, 1,80,00,000चं इस्टिमेट तयार केलं बघा मित्र। 4 वर्ष झाले, पाईप रोड मध्ये दाबून टाकले, अजून काम झालं नाही। कुठं काम अडकलाय? कुठं घोडा पेंट खाताय? का 4-4 वर्ष एका जल जीवन मिशनच्या कामाला लागताय? पूर्ण तालुक्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे। आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या लेडीजच्या माध्यमातून, महिलांच्या माध्यमातून सीओ विकास मीना त्यांच्यापर्यंत माझ्या गावातील महिलांचा कांत पोहोचावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणता लाडकी बहीण आहे, तुमच्या लाडक्या बहिणीला जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये।